ते हिरो मागे पडतात आणि कुमार वयातील मुलांना जाणीव होते की त्यांना व्यक्ती म्हणून काही मर्यादा आहेत. ते दुर्बळ व असमर्थ असल्याने इतरांशी, समाजाशी सहकार्य करूनच त्यांना जगता येईल. समाजापासून ते वेगळे नसतात, परंतु त्यांना स्वतःच असं व्यक्तिमत्व, मर्यादा, सीमारेषा असतात. या सीमारेषांच्या आत त्यांना एकाकी वाटते. मानसोपचार तज्ज्ञ त्यांना स्क्विझाइड असं म्हणतात. अशा व्यक्ती बालपणातील दुःखद ताणतणावाच्या अनुभवांमुळे बाहेरील जगाला अत्यंत धोकादायक, प्रतिकूल, गुंतागुंतीचं, शोषण करणारं समजतात. अशा व्यक्तींना आपल्या सीमारेषा आरामदायी, संरक्षण करणाऱ्या वाटतात आणि आपल्या एकाकीपणात त्यांना सुरक्षितता जाणवते. परंतु बहुतेक जणांना आपला एकाकीपणा दुःखदायक वाटतो. ते आपल्या सीमारेषांपासून पलायन करून बाहेरील जगाशी एकरूप होण्यासाठी आतुर असतात. प्रेमात पडण्याचा अनुभव आपल्याला तात्पुरतं का होईना ही संधी देतो. प्रेमात पडण्याच्या घडामोडीचं मूलभूत तत्व असं की व्यक्तीच्या अहंभावी सीमारेषाचं भाग अचानक गळून पडतो व आपलं व्यक्तिमत्व दुसऱ्या व्यक्तिमत्वात मिसळणं साध्य होतं. स्वतःपासून स्वतःची अचानक सुटका होणं, स्वतःतून भरभरून प्रिय व्यक्तीला देणं आणि अहंभावाच्या सीमारेषा कोसळल्यामुळे एकाकीपणा नाहीसं होणं, हा अनुभव बहुतेकांना अत्यानंदाचा वाटतो. आपण व आपली प्रिय व्यक्ती एक असतो, एकाकीपणा नसतो. काही बाबतीत, पण सर्व बाबतीत नव्हे, प्रेमात पडणं म्हणजे भूतकाळात मागे जाणं असतं. प्रिय व्यक्तीशी एकरूप होण्याच्या अनुभवामध्ये गर्भावस्थेत आईशी एकरूप असलेल्या काळाचे पडसाद असतात. एकरूपतेबरोबर आपण सर्वशक्तिमान असल्याची जाणीव सुद्धा पुन्हा अनुभवतो, जी मोठं होत असताना आपल्याला सोडून द्यावी लागते. सर्व गोष्टी आवाक्यातील वाटू लागतात. प्रिय व्यक्तीसोबत एकरूप झाल्यावर आपण जग जिंकू असं वाटतं. आपला विश्वास असतो की आपल्या प्रेमाच्या जोरावर आपण विरोधकांना नतमस्तक करून त्यांचा विरोध नाहीसा करू शकतो. सर्व समस्या सोडवता येतील. भविष्यकाळ उज्ज्वल असेल. प्रेमात पडल्यानंतरची भावना 2 वर्षांच्या मुलाच्या भावनेइतकीच अवास्तव असते, ज्याला वाटतं की तो कुटुंबाचा व जगाचा बादशाह आहे. ज्याप्रमाणे 2 वर्षाच्या मुलाचं सर्व शक्तिमान असल्याचं स्वप्न भंग पावतं व वस्तुस्थिती उभी ठाकते, त्याचप्रमाणे प्रेमात पडलेल्या